नमस्कार, मी आदर्श तायडे. ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मुरबाड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी MMRDAचे अधिकारी तसेच नगर परिषदेचे अधिकारी सोबतच महावितरणचे जे काही अधिकारी यांची एकत्रित मीटिंग घेतली. विविध विषयावरती या मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि काही विषय मार्गस्थसुद्धा लागलेले आहेत. नेमके कोणते विषय या मीटिंगमध्ये घेतले गेले, कोणते विषयांवर चर्चा झाली आणि सॅटिससारखा प्रोजेक्ट असेल किंवा मग नवीन स्वतंत्र विद्युत केंद्र असेल, पॉवर हाऊस असेल किंवा मग महावितरणचे काही प्रोजेक्ट्स असतील, सोबतच नदीवरच्या शंकराच्या 105 फुटी मूर्तीचा विषय असेल, या सगळ्या विषयावरती सखोल चर्चा या मीटिंगमध्ये झाल्याचं कळतं आहे. आपण आमदार साहेबांकडूनच जाणून घेऊयात नेमकी काय आणि कोणते विषय या चर्चेमध्ये होते आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने आता चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे विषय कधीपर्यंत पूर्णत्वास जाणार आहेत खुद्द जाणून घेऊयात मुरबाड मतदारसंघाचे कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार किसन कथोरे यांच्याकडूनच. आता आहेत आपले लाडके आप्पा आजच्या मीटिंगमध्ये नेमके कोणते विषय चर्चिले गेले आणि काय सांगाल? MMRDAचे जे काही विषय होते ते पूर्णत्वास कधीपर्यंत जाणार? या राज्याचे एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून एक बैठक केली होती बदलापूरच्या प्रकल्पांसाठी. ती बैठक झाल्यानंतर तिचं पूर्णत्वास काय कामं आले ती पाहण्यासाठी खास करून MMRDAच्या अधिकाऱ्यांना इथं बोलवलं होतं. दोन्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि आम्ही सगळेजण एकत्र बसून ते विषय मार्गी लावले. त्याच्यामध्ये बेलोली जवळचा आपला ओव्हरब्रिज तो मार्गी लावला. त्याला जवळजवळ 100 कोटी खर्च येतोय. त्याचा निविदा काढणं. बरोबर. दुसरा बदलापूर बॅरेजपासून तर समर्थ चौकाच्या पुढं त्यालाही आपण मान्यता घेतोय आणि त्याला जवळजवळ 70 कोटी लागतात. आणि तिसरा प्रकल्प आपला ह्या पनवेल हायवे मानकिवलीमधून जातो पुढं तो, त्याला काहीतरी 65-70 कोटी लागतात. हे 3 प्रकल्प आजच्या बैठकीमध्ये मार्गी लागले. सॅटिसचा विषयसुद्धा मार्गी लावतोय आणि त्या बैठकीतल्या सगळ्या विषयांना गती मिळाली आणि बदलापूरला एक दिशा मिळाली. अच्छा, आपण कधीपर्यंत हे विषय पूर्णत्व, कारण सॅटिसचा हा विषय बऱ्याच वर्षांपासून चालू आहे, कधीपर्यंत पूर्णत्व होईल? सॅटिसचा विषय याच्या अगोदर कधीच आला नव्हता. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या समोर आपण घेऊन गेलो. कोणीतरी त्या पुढ्या सोडणारे बरेच असतात, पत्र द्यायचं आणि सांगायचं झालं. नुसता डोळा मारून होत नाही, त्याला प्रत्यक्ष जवळ जायला लागतं. त्यामुळे असं काहीतरी होते. आपले लाडके आमदार किसन कथोरे, आपण त्यांच्याशी बातचीत केली. सॅटिससारखा विषय आहे, लवकरच पूर्णत्वास जाईल आणि सोबतच विरोधकांवरती त्यांनी निशाणा साधून या ठिकाणी आपल्याला सांगितलं की बरेच लोक पुढ्या सोडताना दिसतात, परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, सॅटिसचा विषय लवकरच मार्गी लावेल अशी भूमिका सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. याच विषयावरती माझ्या समवेत आहेत बदलापूर पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शरद तेलीजी आणि सोबतच माजी बांधकाम सभापती संभाजी शिंदेजी. आपण दोघांशी बातचीत करणार आहोत. तेली साहेब, आजची जी मीटिंग होती यामध्ये प्रामुख्याने कोणते मुद्दे चर्चिले गेले आणि सॅटिससारखा जो प्रोजेक्ट आमदार साहेबांच्या कल्पनेतून पुढे येतोय तो कधीपर्यंत पूर्ण होईल? मुरगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये बदलापूर पश्चिमेला दत्त चौक ते समर्थ चौक सॅटिस प्रकल्प उभारायचा आहे, उड्डाणपूल उभारायचा आहे आणि त्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणींसाठी MSEB, MMRDA आणि नगरपालिका या तिघांची संयुक्त बैठक आमदार साहेबांनी या ठिकाणी आयोजित केलेली की हा सॅटिस प्रकल्प लवकरात लवकर व्हावा, बदलापूरच्या ट्रॅफिक जी कोंडी होते ती समस्या मार्गी लागावी. त्याचप्रमाणे बदलापूरची 287 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजनेसाठी येणाऱ्या अडचणी आणि इतर शहराच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यासाठी येणाऱ्या जागेच्या बाबतीत म्हणा किंवा MSEBच्या बाबतीत म्हणा, या अडचणीसाठी ही बैठक होती आणि या बैठकीतनं सर्व जवळजवळ प्रकल्प मार्गी लागलेला आहे. एक आपला वडवली येथून कात्रपूरच्या दिशेने जाणारा जो काही उड्डाणपूल आहे, जेणेकरून या बदलापूर आपल्या शहरातील उड्डाणपुलावरचा लोड कमी होणार आहे, इथली ट्रॅफिक कोंडी सुटणार आहे, त्याचा देखील प्रश्न मार्गी निघालेला आहे. जागा ॲक्विजिशन वगैरे या सगळ्या प्रक्रियेत ज्या काही तांत्रिक बाबी होत्या त्याच्या त्रुटी दूर झालेल्या आहेत. सॅटिससाठी देखील काही करता येईल किंवा काही अडचणी आहेत त्यासाठी देखील या ठिकाणी MMRDAचे अधिकारी आणि नगरपालिकेचे अधिकारी यांची ही संयुक्त बैठक झाली. निश्चितच बदलापूरच्या विकासासाठी जे भविष्यातले प्रकल्प आहेत त्यासाठीची ही बैठक होती आणि या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन येणाऱ्या काही दिवसात हे प्रकल्प बदलापूरसाठी होते. बरोबर. आपल्यासोबत संभाजी शिंदेजी आहेत. आपण शिंदेजी काय सांगाल? तुम्ही चर्चेत सहभागी असताना आम्ही बघितलेलं आहे, विविध विषयावरती चर्चा झाली, सोबतच मुख्याधिकाऱ्यांची तुम्ही सभेत कान उघडणी केली असं समजतं. मुरगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील विकास कामांबाबत माननीय मुख्यमंत्र्यांकडे साधारण 2 महिन्यापूर्वी एक बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाचे सगळे सचिव
नगरविकास सचिव, पाटबंधारे सचिव हे सगळे या ठिकाणी MMRDAचे आयुक्त त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या मीटिंगमध्ये बदलापूर शहरातले बहुतांशी प्रकल्प माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मंजूर केले होते. त्या प्रकल्पांचा काम कुठपर्यंत आलं आहे त्याचा कार्याचा आढावा घेण्यासाठी MMRDAचे अधिकारी या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आले होते आणि आमदार महोदयांनी या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची त्यांच्याबरोबर एक मीटिंग या ठिकाणी लावली होती. याच्यामध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा झालेली आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं MMRDAशी रिलेटेड, कारण आपण MMR क्षेत्रामध्ये असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त निधी हा MMRDAकडनं त्या ठिकाणी मिळतो. आपल्या बदलापूर शहरातील जो रिंग रोड आहे, जो मॅकडॉनल्ड आहे तिकडं कात्रपचं, तिकडनं जुवेलीपर्यंत खरवईपर्यंत जाणारा रिंग रोड आहे, त्याचं साधारणपणे 70% काम पूर्ण झालं. 30% काम अपूर्ण आहे. या 30% कामासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर केलेला होता. तर त्याच्या बाबतीमध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून, लँड ॲक्विजिशन प्रोसेस पूर्ण करून त्या कामाची आता निविदा प्रक्रिया चालू होईल आणि साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये आमदार महोदयांच्या प्रयत्नातून ते काम त्या ठिकाणी चालू होणार आहे. तो रस्ता जर झाला तर बदलापूरमधला एक अतिशय सुंदर असा तो रस्ता आहे आणि बदलापूरमधली वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी तो फार उपयोगी पडणार आहे. दुसरा एक महत्त्वाचा गोष्ट त्या ठिकाणी होता की या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये एक सबस्टेशनची गरज आहे. तर टाटा कंपनीच्या वतीने या शहरामध्ये एक सबस्टेशन उभारण्यासाठी आमदार महोदयांनी टाटा कंपनीकडे आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्या बाबतीमध्ये टाटा कंपनीने तत्वता मान्यता दिली आहे आणि त्यांना कात्रपचं जे 55 एकरचं रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी 5 एकर जागा ही टाटा कंपनीला सबस्टेशनसाठी जर दिली तर बदलापूरमधला वीज पुरवठा कधीही खंडित होणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होईल. तो एक विषय त्या ठिकाणी झाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्युटिफिकेशनच्या बाबतीमध्ये बदलापूर शहरामध्ये 2 असे भव्य पुतळे, छत्रपती महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या ठिकाणी आदरणीय आपले संभाजी महाराज यांचे 2 पुतळे या बदलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी उभारले जाणार आहेत. एक शिवाजी महाराजांचा पुतळा हा उल्हास नदीच्या तीरावर त्या ठिकाणी जो कॉर्नर आहे पलीकडे बदलापूर गाव साईडला त्या ठिकाणी उभारला जाणार आहे. त्याच्या सगळ्या प्रोसेस आता त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या पुतळ्यांच्या परमिशनसाठी आता शासनाकडे त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे. संभाजी महाराजांचा पुतळा हा कात्रप येथील जो मॅकडॉनल्डचा चौक आहे त्याच्या अलीकडे मेन रोडला एक जागा आहे 10 गुंठे नगरपालिकेची. त्या जागेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर बदलापूर शहरातल्या सगळ्या रस्त्यांच्या ब्युटिफिकेशनच्या बाबतीमध्ये आमदार महोदयांनी त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आता थोड्या दिवसामध्ये कॉन्क्रीट रस्ते या ठिकाणी झालेले आहेत. सगळे आता स्वीपर बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये येणार आहे. या शहरामध्ये सध्या बदलापूर शहरामध्ये प्रदूषण आहे, धूळ प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. या धूळ प्रदूषणामुळे नागरिकांना खूप त्रास त्या ठिकाणी होतोय. त्याच्यामुळे हे स्वीपर आल्यानंतर बदलापूर शहरातले सगळे रस्ते रात्रीच्या वेळेला धुतले जाणार आहेत. पुढच्या 15 दिवसामध्ये स्वीपर त्या ठिकाणी बदलापूरमध्ये येणार आहेत. त्या बाबतीमध्ये आमदार महोदयांनी राज्य शासनाच्या वतीने निधी दिलेला आहे. अशा बऱ्याच विकास कामांबाबत तेली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पाणी समस्या असेल, सॅटिसचा प्रकल्प असतील, हा उड्डाण पूल असेल, बॅरेजचा उड्डाण पूल असेल, या बाबतीमध्ये खूप चर्चा झालेली आहे साधारणपणे. आणि आमदार महोदयांनी ठरवलं की मी आता प्रत्येक 15 दिवसानंतर नगरपालिकेमध्ये या सगळ्या प्रकल्पांचा आढावा त्या ठिकाणी घेणार आहे. कारण नगरपालिकामध्ये सध्या प्रशासकीय राजवट आहे, लोकप्रतिनिधी नाही आहेत. आम्ही लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आम्ही एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केल्यानंतर प्रशासन आम्हाला जेवढा रिस्पॉन्स द्यायला पाहिजे तेवढा रिस्पॉन्स देत नाही, कारण सायकोलॉजिकल आहे. आम्ही सभागृहामध्ये नसल्यामुळे आमच्या शब्दाला सभागृहामध्ये असताना जेवढं प्रेशर होतं तेवढं नाही आहे. आमदार महोदयांना आम्ही रिक्वेस्ट केली सर 15 दिवसांनी तुम्ही जर एक मीटिंग लावली तर आपल्याला या सगळ्या प्रकल्पांचा रिव्ह्यू घेता येईल. राज्य शासनाकडनं पैसे येतात, DPDCतनं पैसे येतात, ते पैसे कुठे जातात, त्या पैशांचा वापर काय होतो. आम्ही मुख्याधिकाऱ्यांना विनंती केली की आम्ही जरी नगरसेवक नसलो तरी आम्ही गेली 5 वर्ष नगरसेवकासारखंच काम करतो. सगळे आमचे माजी लोक नगरसेवक आहेत त्यांनी, तुम्ही आम्हाला या चर्चेला बोलत जा. आजच्या बैठकीला पण कदाचित ते विसरले असतील आम्हाला बोलवायला. तुम्ही जे कानूगंडी शब्द बोलला आजच्या बैठकीला आम्हाला बोलायला विसरले असतील. आमदार महोदयांनी त्यांना स्पेशल इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की जे माजी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना या बैठकीला बोलवा, त्यांच्याही सूचना त्या ठिकाणी विचारात घ्या. मुख्याधिकाऱ्यांनी आता त्याच्याप्रमाणे कमिटमेंट केली आहे. पुढच्या बैठकीला ते बोलवतील. आणि आम्ही आमदार महोदयांना सांगितलं आहे की सर प्रत्येक 15 दिवसानंतर अशी नगरपालिकेमध्ये एक रिव्ह्यू मिटिंग घ्या आणि बदलापूर शहरसाठी येणारे जे करोडो रुपये आहेत त्याचा वापर कसा योग्य होतो आहे त्याच्या बाबतीमध्ये एक इन्स्पेक्शन करणं आणि त्या प्रकल्पांना पुढे नेणं ही काळाची गरज आहे. आमदार मोदींनी त्याप्रमाणे मान्य केली. माझ्यासोबत आता अण्णा कुलकर्णी आहेत, माजी नगरसेवक. अण्णाजी काय सांगाल, काय आजच्या मीटिंगमध्ये तुम्ही सुद्धा उपस्थित होतात, काय कोणते प्रश्न चर्चेत आहे, तुमच्या प्रभागासाठी काही भेटलं का? नमस्कार. आज माननीय आमदार साहेबांनी MMRDAचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी आणि MSCBचे अधिकारी यांना बदलापुरातल्या ज्या समस्या आहेत त्याच्याकरता एकत्र बोलवलं होतं. तेली साहेबांनी, संभाजी शिंदे साहेबांनी आणि आमदार साहेबांनी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. महत्त्वाचं जो आमच्या भागातला जो भाग आहे, ज्या वॉर्डात मी राहतो तिथे बॅरेज रोडचा जो चौक आहे, समोरचा चौक बोलतात त्याला, त्या चौकामध्ये संध्याकाळच्या वेळेला एवढी ट्रॅफिक होते की त्या ट्रॅफिकमधनं 2 व्हीलर पण निघू शकत नाही. म्हणजे कधी कधी तर ॲम्ब्युलन्सवाल्यांना तिथून पेशंटला लांब उतरून चालत न्यायला लागतं, अशी भयानक परिस्थिती आहे. आणि ही गोष्ट मी आमदार साहेबांच्या कानावर घातली तर आज MSCBच्या अधिकाऱ्यांना सांगून साहेबांनी तो तिथला जो ट्रान्सफॉर्मर आहे तो ट्रान्सफॉर्मर काढला तर तो चौक रुंदीकरण होईल.
चौक सुशोभीकरणाची तिथं गरज नाही आहे, चौक रुंदीकरणाची गरज आहे. आणि आमदार साहेबांनी MSEBच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की त्याचं तुम्ही लवकरात लवकर एस्टिमेट बनवा, बाकी जे काही पैसे लागतील ते मी राज्य सरकारकडनं आणेन. आणि आजच MSEBच्या लोकांनी मला सांगितलं की आम्ही स्वतः येतो प्रत्यक्ष पाहणी करायला. आणि दुसरी गोष्ट, डिमार्ट जो बॅरेज रोडला आहे, ते डिमार्टकडनं पूर्व पश्चिम जोडणारा रस्ता, हा ही माझी बरेच दिवसाची मागणी होती, ओव्हरब्रिजची मागणी होती. तेही MMRDच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की तोही रस्ता लवकरात लवकर करा. आणि साहेबांनी बदलापूर शहरामध्ये जी काही कामं आवश्यक, बदलापूरच नाही तर मुरबाड विधानसभा आणि अंबरनाथ विधानसभा या दोन्ही शहरांमधली कामं साहेबांनी करायला सांगितली. मी सर्व बदलापूरकरांच्या वतीने माननीय आमदार साहेबांचे जाहीर आभार मानतो. दिल्ली साहेब, तुमच्याकडे शेवटचं कोणते कोणते प्रोजेक्ट फक्त एक हीच सांगा की एवढे प्रोजेक्ट येणाऱ्याकडे बदलापूरला भेटतात? बदलापूर शहराची 287 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना, बदलापूर शहरासाठी सॅटिस प्रकल्प, बदलापूर शहरासाठी वडवली मार्गे कात्रपला जाणारा उड्डाणपूल, बदलापूर शहराची जी काय MSEB आहे, MSEBचे सगळे ट्रान्सफॉर्मर ह्याचं ऑगमेंटेशन, त्याची क्षमता वाढी. आणि त्यानंतर तो जो पनवेल हायवे आहे तो अपूर्ण राहिलेला आहे, 30% काम. या बाबतीत किंवा याच्या जागेच्या किंवा इतर काही तांत्रिक अडचणीच्या बाबतीत चर्चा झाली. हे सगळे प्रोजेक्ट येत्या काही दिवसात पूर्ण होतील. कॅमेरा पर्सन विश्वदीप गायकवाडचा आदर्श आहे, ठळक वार्ता, बदलापूर. आणि माझी इच्छा अशी आहे का नगरपालिकेने काहीतरी नवीन करावं. सायकल ट्रॅक घेतलेला आहे आणि त्याचा इस्टिमेट पण रेडी तो घ्यायला मध्ये साफसफाई करा. तो बॅरेज रोडचा चौक आहे ना, तो ओपन डेलाच होतो, क्लिअर तो रस्ता आहे, ओपन डेलचा तो रस्ता आहे ना, मोठा होणार होईल तर ते जरा काढून टाका ना. ते काढा. परत इकडच्या श्रीनगरच्या 2-3 राहिले ते झालं सर आज त्याला वरप करून काढतोय. कुठं माहितीये का, नाशिक हायवेला जॉईन करतोय. मुरबाडचा आमचा माणूस जर मुंबईला किंवा ठाण्याला जायचा असेल किंवा नाशिक हायवेला जायचा असेल तर तो कल्याणला येणारच नाही, उल्हासनगरला येणार नाही, डायरेक्ट वरप करून येईल. बदलापूरचा माणूस पण आमचा जर या बाजूने जायचा असेल कुठेही तर त्या बाजूने तो, त्याला शहरांच्यातून जाण्याची गरज नाही. अंबरनाथ, उल्हासनगर सगळ्यांना बायपास तो होऊन जातोय. त्याकरता तो रस्ता प्रायोरिटीने आपल्याला करायचा आहे. अगदी पूर्ण अंबरनाथला तो तुमच्या रिंग रूट बांधून मी जाईन, पण मेंटेन तुम्ही करायचे. रस्ते मी केले पण मेंटेन तुम्हाला होत नाही, म्हणून मला झाडू घ्यायची पाहिजे. माझी झाडू घ्यायचं ठरवलं मी माणसं पण फिक्स केलं, पर्याय नाही ना. तर त्याच्यात थोडी गोष्ट, एक गोष्ट अडचणी होतो. काय झालं माहिती का, रस्ते चांगले होते सगळे. त्या महानगर गॅसवाल्यांनी जे रस्ते खोदले ना, त्यांनी काय केलं, गाव जवळजवळ 30-40% खोदले. साहेबांकडे आम्हाला अपेक्षा काय होती की महानगर गॅसने खोदल्या 1 महिन्यानंतर त्याची लगेच प्रोसेस व्हायला पाहिजे. ते आता फक्त गाव 60% खोदले महानगर गॅसने सर. ते काम जर लवकर फास्ट ट्रॅकवर झाले ना सर तर हे होऊन जाईल. दुसरं आपलं राहिलं एक आता दोघांचं आहे, अमृत मधून पाणी पुरवठ्याचा तुमची वेगळी आमची वेगळी, दोन्ही अजूनही त्या मार्गी लागत नाही. ते पण एक थोडस तुम्ही पण शिंदे साहेबांना खूप प्रस्ताव गेले, आमचा पण गेलाय, पण तो दोन्ही झाला. तर आमचा 297 कोटीचा आहे आणि तुमचा 272 कोटीचा आहे. तर पाणी पुरवठ्याला काय आलं, त्याला पर्याय मी काढला. मी आता बदलापूर तसं केलं, मार्गी 5 जलकुंभ घेतले, त्याच्यामुळे स्टोरेज माझं वाढलं. मी आता त्यातून एक 2-3 वर्ष लोकांना चांगलं पाणी देऊ शकेल, 5 जलकुंभ मोठे घेतल्याशिवाय. तर त्यात पण अडचण माझी अशी आली की त्याचे 37% अभाव गेले. त्याला परत आज मी बोलणार त्या एजन्सीला, कोल्हापूरवाला आहे मोठी टेंडर झाली, काम चालू करायची होती मला दसऱ्याला, पण तो अभाव गेलाय. अभाव एवढे अभाव देऊ शकत नाही. ते 5 झाले तर बदलापूर आमचं पाण्याच्या बाबतीमध्ये सध्या स्वयंपूर्ण होईल. पण अंबरनाथला तुमची फार अवघड आहे. आता आमचा लोड आता तंतोतंत झालाय, आम्हाला मंजुरी पाहिजे. पण आमची झाली कशी, आता मेट्रोचा विषय जो तुमचा आहे त्याला 1000 केवीचा आपण त्याच्यात घेतलेला आहे लोडचं, तर ती अडचण झालेली आहे. पण तोपर्यंत तुम्ही मला एक 5 एकर जागा दिली तर मी टाटाच्या मागे लागलो, टाटाचा सप्लाय घेतो मी बदलापूरला, तर ते मंजूर करतात मला. फक्त 5 एकर जागा द्या मला पुढे. ते आपलं जे रिझर्वेशन आहे ना त्याच्यात पण घेतलेली बरं आहे, कारण आपण पुढे तिथं मेट्रोचं 1000 केवीचा करतोय, त्याला ते वर जोडून टाकू आपण. 5 एकर त्याच्यातनं जी आपल्या ताब्यात आहे ना, तिथनं तुम्ही प्रोग्रेस केलं तर चांगलं होईल. आपला लोड म्हणजे मग सेपरेट टाटाचं आल्याच्या नंतर तर अजून आपल्याला
चांगलं दाताचा का घेतोय पर्याय सप्लाय चांगला आहे, सप्लाय चांगला आहे. त्यांची सर्व्हिस चांगली हा, आहे, सप्लाय सर्व्हिस चांगली आहे. टाटाचा घेत बदलापूरला ते माझं सँक्शन होईल ते तो चांगला आहे सर. आणि दुसरं महत्वाचं की बदलापूरचं डिव्हिजन मंजूर करून घेतलं कुठलं एमएससीबी अजून चांगलं. झालं ते फायनल झालं. आता सगळं हो, 1 महिना 1.5 महिन्यामध्ये त्याला आपलं कार्यान्वित सगळं एरिया कल्याणला जोडलेलं आहे. नाही टोटली आता काय विषय संपला म्हणजे स्वतंत्र डिव्हिजन केलं त्याच्यामध्ये मोठं काम झालं कटकट गेली. आणि ते डिव्हिजन स्वतंत्र झाल्यानंतर सर आपलं कसं ते त्यांच्या डेफिशिएटमध्ये येणार येणार. आपली त्यांची वसुली चांगली आहे, हो. त्यांचं त्याच्यावर पण असतं की इन्फ्रा कशावर द्यायचं. हो त्या डिव्हिजनची वसुली जर चांगली असेल तर ते एक इन्फ्राला नंबर जास्त आहे पैसे ते काय तो काय विषय नाही. मोठा फायदा होता आपल्याला तर ते मंजूर झालं ते. लॉसेस उल्हासनगरचे आणि अंबरनाथचे जास्त असतात. बरं. साहेब तुम्ही आता 4:30 वाजता ते प्रमोद महाजन कौशल्य विकास हो. हे करता. आमची रिक्वेस्ट आहे की त्याचा ग्रामीण भागाशी रिलेट झालं शहरी चार भागात घेतली. बदलापूरला आणि अंबरनाथला पण एक जर कौशल्य विकास केंद्र मिळालं तर गावात पण कसं आहे आता इलेक्ट्रिशियन्स वगैरे या छोट्या छोट्या पोस्टची गरज असते आणि ते लोकांना मिळत नाही. नगरपालिकेने जर जागा उपलब्ध करून दिली तर तो एक आज प्रस्ताव पंतप्रधान आज उद्घाटन करतात. हो. 511 घेतले पण मी माझ्या मतदारसंघात एकट्या 4 घेतले बाकीच्यांना 1 वाट्याला आलंय कोणाला 2 आले माझ्याकडे 4 घेतले तर टॉप घेऊन जास्त आहेत 5 आहेत कल्याणचे 2 5 झाले वांगणीचे एक 5 वेळात वेळ काढून नगरपालिकेच्या आणि शहराचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या संदर्भात या ठिकाणी बैठक घेतली. त्या बैठकीसाठी वेळ दिला त्याबद्दल खूप खूप नगरपालिकेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही नगरपालिकेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. बरेचसे MMRDA पण आभार. नाही MMRDAचे जे प्रमुख प्रश्न आहेत आणि ज्याच्यामुळे आपल्या शहराची जी डेव्हलपमेंट आहे त्याला वेग मिळणार आहे त्याबद्दल साहेबांनी वेळ दिला. MMRDAच्या अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी बोलवलं आणि बरेचसे प्रश्न या ठिकाणी मार्गी लावले त्याबद्दल साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो.